ठीक आहे, हा वेडेपणा नाही करत, पण मी वेगळा वेडेपणा करतच राहणार आहे जी. तुम्ही जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला छळतच राहणार आहे. फायनली एजे आणि लीलामध्ये झाली समजूत. लीलाने माघारी घेतला तिचा हट्ट. दोघांनी एकमेकांना भरवला घास. नवरी मिळे हिटरल्या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आणि अशातच एजेवर लीला रागवली होती, कारण त्यांनी त्यांचं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलं नाही म्हणून. तिने आमरण उपोषण सुद्धा घेतलं होतं. पण त्यानंतर मात्र एजे आणि लीलामध्ये आता समजूत झालेली आहे. दोघांनी एकमेकांना घास सुद्धा भरवलेला आहे. नेमकं काय झालं तुम्हीही पहा. Oh, baby. He loves to breast. जोपर्यंत तू खाणार नाही तोपर्यंत मी नाही खाणार. माहिती आहे म्हणून आता मी खाणार आहे आणि त्यामुळेच तुम्हालाही खाणार. हे जे आजपासून ठरलं हा पुढे कोणी असं उपाशी राहायचं. हा रूल तुला पडला, तू पण यापुढे कधी उपाशी राहणार नाही. सॉरी, पण मी दिवसभर लपून खात होते. पण आता काय करणार ना, मला वाटलं होतं मी एवढं उपोषण करतेय तुम्ही माझी समजूत काढाल, पण कुठे काय तुम्ही तर काही सिरियसलीच घेतलं नाही. म्हणून मला तुला सिक्रेट सांगू, मला माहिती आहे तू खाल्लीस, की मला हे माहिती आहे की तुला भूक अनावर होती. मग तुम्ही खरं उपास का दिला की तू माझ्याशी बोलत नव्हतीस आणि त्याचा मला त्रास होता. तुझ्याशी बोलले नाही याचा इतका त्रास झाला तुम्हाला? प्रॉमिस मी परत असा वेडेपणा करणार नसतो. ठीक आहे, हा वेडेपणा नाही करत, पण मी वेगळा वेडेपणा करतच राहणार आहे जी. तुम्ही जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला छळतच राहणार आहे. आणि काय मी एवढं उपोषण केलं तर समजून काढायची माझी, बसायचं माझ्या बाजूला, भरवायचं मला आणि म्हणायचं तिला मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. पण नाही, असो एजी, जोपर्यंत तुम्ही मला तुमचं प्रेम बोलून दाखवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला छळतच राहणार आहे. अमृत तर या येणाऱ्या एपिसोडसाठी तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.